So we have seen up to the increasing decreasing function and extreme conditions for the values of function. In that one, the first condition we have seen, that is f of x is said to be increasing at x equal to a if f dash of a is greater than 0. पुढचा पार्ट लक्षात येण्यासाठी हा पार्ट एकदा रिवाइज व्यवस्थित होणं आवश्यक आहे. So concentrate on each point carefully. F of x is said to be increasing at x equal to a if f dash of a is greater than 0. F of x is said to be decreasing at x equal to a if f dash of a is less than 0. म्हणजे x इक्वल टू a या पॉइंटला जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग असतं आणि निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन डिक्रीजिंग असतं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स इक्वल टू ए या पॉइंटला जर पॉझिटिव्ह येत असेल तर त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग असेल आणि एक्स इक्वल टू ए या पॉइंटला जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येत असेल तर त्या पॉइंटला फंक्शन डिक्रीजिंग असतं. Now considering about the complete interval, a function f of x is said to be strictly increasing in an interval a to b. a to b या इंटरवल वरती फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी असेल जर a to b या इंटरवल मधल्या x च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी f dash of x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर f dash of x should be positive for all values of x in the interval a to b. डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह कुठल्या व्हॅल्यूसाठी a to b या इंटरवल मधल्या x च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर त्या पूर्ण इंटरवल वरती फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल. Similarly, f of x is said to be strictly decreasing in the interval a to b if f dash of x is less than 0 for all values of x in the interval a to b. म्हणजे दिलेल्या इंटरवल वरती x च्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर त्या पूर्ण इंटरवल वरती फंक्शन हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असतं. And the last point about the extreme values, a function f of x is said to be either maximum or minimum at x equal to a. x equal to a या पॉइंटला फंक्शन हे मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल कधी जर त्या पॉइंटला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर. A function f of x is said to be either maximum or minimum at x equal to a if f dash of a is equal to 0. म्हणजे काय, जर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह x इक्वल टू a या पॉइंटला 0 असेल तर याचा अर्थ x इक्वल टू a या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. पण दोन्ही एक्स्ट्रीम व्हॅल्यू पैकी एक्झॅक्टली काय असेल हे या फर्स्ट कंडिशन वरून व्हेरीफाय करता येणं शक्य नाही. फर्स्ट कंडिशन काय, f dash of x is either maximum or minimum. एक्स्ट्रीम व्हॅल्यू असेल हे कन्फर्म, व्हॅल्यू ही एक्स्ट्रीम असेल मग ती एकतर मॅक्झिमम असेल किंवा
मिनिमम असेल. पण दोन्हीपैकी एक्झॅक्टली काय आहे हे मात्र या पहिल्या कंडिशनवरून डिटरमाइन होत नाही. मग यासाठी आपल्याला घ्यावी लागते सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता यात सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट कशा पद्धतीने असते पहा. इन जनरल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मीन्स व्हॉट? f of x is said to be maximum or minimum at x equal to a if f dash of a is equal to 0. म्हणजे जर f of x चा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह x इक्वल टू a या पॉइंटला 0 असेल तर त्या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. दिस इज कॉल्ड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. म्हणजे पहिल्या डेरिव्हेटिव्ह वरून आपल्याला काय कळेल की ते फंक्शन x इक्वल टू a या पॉइंटला मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम, या दोन्ही पैकी एक्झॅक्टली काहीतरी एक आहे का हे कळेल. पण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा वापर करून एक्झॅक्टली आपण डिटरमाइन करू शकतो की ते फंक्शन त्या पॉइंटला मॅक्झिमम आहे का मिनिमम. मग ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय पहा. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. if f double dash of a, f double dash of a म्हणजे काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. आणि त्यामध्ये x इक्वल टू काय लिहायचं आहे पुन्हा? x इक्वल टू a. x इक्वल टू a या पॉइंटला जर सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आला म्हणजेच निगेटिव्ह आला, देन f of x is maximum at x equal to a. x इक्वल टू a या पॉइंटला जर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन कसं असेल? मॅक्झिमम. पहिल्या डेरिव्हेटिव्ह टेस्टवरून काय कळलं आपल्याला? f डॅश ऑफ a जर 0 असेल तर फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम, दोन्ही पैकी काहीतरी एक असू शकतं. पण दोन्ही पैकी एक्झॅक्टली काय यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग जर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन कसं असेल? मॅक्झिमम. अँड इफ f double dash of a is greater than 0, then f of x is minimum at x equal to a. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन त्या पॉइंटला मिनिमम असेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर फंक्शन त्या पॉइंटला मॅक्झिमम असेल. आता या सर्व कंडिशन्स प्रॉपरली अनालाइज होणं आवश्यक आहे. x इक्वल टू a या पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर फंक्शन डिक्रीजिंग. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर फंक्शन इन्क्रीजिंग. कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचं नको यामध्ये. प्रत्येक पॉइंट प्रॉपरली सॉर्ट आउट किंवा अनालिसिस होणं आवश्यक आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला इन्क्रीजिंग. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला डिक्रीजिंग. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 आला मॅक्झिमम किंवा मिनिमम. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर 0 आला तर फंक्शन त्या पॉइंटला मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. तिथे ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे नसेल, डिक्रीजिंग आहे नसेल, मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम. या तीन कंडिशन झाल्या फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या तीन कंडिशन. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल
इन्क्रीजिंग, निगेटिव्ह असेल डिक्रीजिंग आणि झिरो असेल मॅक्सिमम किंवा मिनिमम. ओके. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये जर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम इथे अपोजिट आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर मॅक्झिमम आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर मिनिमम. कुठल्या पॉइंटला? एक्स इक्वल टू ए या पॉइंटला. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर मॅक्झिमम आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर मिनिमम. दीज आर द कंडिशन्स फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. यावरून आपल्याला काय कळेल? एक्स इक्वल टू ए या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, का त्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते का मिनिमम व्हॅल्यू मिळते, हे फक्त कळेल. इट विल गिव्ह ओनली द पॉइंट ऑफ मॅक्झिमा ऑर पॉइंट ऑफ मिनिमा. ओके. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन हा एक पार्ट आहे, पण सगळाच पार्ट एकदाच घेतला तर कन्फ्युजन वाढेल. आपण ते त्या एक्झाम्पल्सनुसार पुन्हा आणखी त्यावरती डिस्कशन करू. पण आधी या सर्व कंडिशन्स केअरफुली लक्षात घ्या. एक्स इक्वल टू ए या पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर फंक्शन डिक्रीजिंग, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला फंक्शन इन्क्रीजिंग, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो आला तर मॅक्झिमम ऑर मिनिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर मिनिमम आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम. आता यात पुन्हा आणखी एक पॉसिबल आहे, तर सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो आला तर काय? तसं फर्स्ट डेरिव्हेटिव्हसाठी आपण तीन कंडिशन पाहिल्या, निगेटिव्हसाठी डिक्रीजिंग, पॉझिटिव्हसाठी इन्क्रीजिंग, झिरोसाठी एक्स्ट्रीम. तसं सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम, पॉझिटिव्ह आला तर मिनिमम. पण जर सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो आला तर काय? जर अशा प्रकारची कंडिशन असेल की सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो येतोय आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तर झिरो आहेच आहे, अशा टाईपसाठी आपल्याला फंक्शन त्या पॉइंटला मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे हे एक्झॅक्टली डिटरमाइन होत नाही. या मेथडचा वापर करून इट नीड्स सम फर्दर इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. फर्दर ज्या काही कॅल्क्युलस मेथड्स आहेत त्यांचा यूज करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. पण आपल्या 12th लेवलपर्यंत जनरली सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईल अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. पण जरी इन केस सेकंड डेरिव्हेटिव्ह झिरो आला तर मात्र आपण त्याचा आन्सर लिहिताना एकतर नायदर मॅक्सिमम नॉर मिनिमम अशा पद्धतीनं कन्सिडर करू शकतो किंवा त्या पॉइंटला व्हॅल्यू एक्झॅक्ट डिटरमाइन होत नाही. ओके. सो राईट डाऊन दीज पॉइंट्स, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट अँड सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट.
Now in this one, if the function gets maximum value at x equal to a, then x equal to a is called point of maxima. If the function gets maximum value at x equal to a, then x equal to a is called point of maxima. Similarly, if the function gets minimum value at x equal to a, then x equal to a is called point of minima. x इक्वल टू ए या ठिकाणी जर फंक्शनची किंमत मॅक्झिमम येत असेल तर x इक्वल टू ए ला म्हटलं जातं पॉइंट ऑफ मॅक्झिमा, आणि जर x इक्वल टू ए या ठिकाणी फंक्शनची किंमत आपल्याला मिनिमम मिळत असेल तर त्या पॉइंटला म्हटलं जातं पॉइंट ऑफ मिनिमा. पण x इक्वल टू ए ही अशी व्हॅल्यू आहे की ज्या ठिकाणी फंक्शन मॅक्झिमम मिळेल किंवा मिनिमम. फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू, फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला मिळणार आहे तो पॉइंट म्हणजे x इक्वल टू ए असणार आहे. पण फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे ते म्हणजे x इक्वल टू ए असणार नाही. जर x इक्वल टू ए या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम असेल तर f ऑफ ए म्हणजे असेल फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू. आधी हे पहिले दोन पॉइंट्स लिहून घ्या. इफ f of x is if f of x is maximum at x equal to a, if f of x is maximum at x equal to a, then x equal to a is called point of maxima. X equal to a is called point of maxima. Second point, if f of x is minimum, f of x is minimum at x equal to a, at x equal to a, then x equal to a is called point of minima. Point of minima. आता यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू फाइंड कशी करायची हे आपण आता प्रॉब्लेम्स मध्ये बघूया. या क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17 तुमच्या ट्युटोरियल मधला. examine the following functions. Examine the following functions. The following functions for maxima and minima. Examine the following functions for maxima and minima.
Number 1, f of x equal to x cube minus 5x square plus 8x minus 4. F of x equal to x cube minus 5x square plus 8x minus 4. We have to examine this function for maxima and minima. म्हणजे काय क्वेश्चनचं मीनिंग पहा. दिलेलं फंक्शन च्या कोणत्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आहे आणि कोणत्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे. मीन्स हियर वी हॅव टू फाइंड द पॉइंट ऑफ मॅक्झिमा अँड पॉइंट ऑफ मिनिमा. पॉइंट ऑफ मॅक्झिमा आणि पॉइंट ऑफ मिनिमा आपल्याला फाइंड करायचे आहेत की च्या कोणत्या व्हॅल्यूसाठी हे फंक्शन मॅक्झिमम आहे आणि कोणत्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आहे. यासाठी प्रोसिजर काय असे पहा. फर्स्ट ऑफ ऑल, this one is the given function f of x. Given function is f of x equal to x cube minus 5x square plus 8x minus 4. First of all, differentiate this function with respect to x. Differentiate with respect to x to find the first derivative. F dash of x. F dash of x ची किंमत येते 3x square minus 10x plus 8. 4 चा derivative 0. Let this is equation number 1. दिलेल्या फंक्शनला आधी डिफरन्शिएट करून f dash x फाइंड केला. We have to examine this function for maxima or minima. हे फंक्शन कुठल्या पॉइंटला मॅक्झिमम असेल आणि कुठल्या पॉइंटला मिनिमम असेल ते आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे x च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट नुसार एखादं फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम कधी असतं, ज्यावेळी त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतो त्यावेळी. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असताना च्या किमती काय येतात ते आधी फाइंड करायचे. फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा. फॉर मॅक्झिमा ॲज वेल ॲज मिनिमा. म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनसाठी f dash of x इक्वल टू काय असणार. हा f dash of x 0 कधी असेल, च्या कोणत्या किमतीसाठी असेल, अशा दोन किमती आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आधी f dash of x फाइंड केला आणि तो आता 0 शी इक्वेट केला. f dash of x म्हणजे काय. 3x square minus 10x plus 8 equal to 0. This will be the f dash of x equal to 0. याला 0 शी इक्वेट करून जे इक्वेशन मिळालंय ते इक्वेशन सॉल्व करायचं आणि च्या किमती फाइंड करायच्या. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे फॅक्टर्स काय पडतील पहा. मल्टिप्लिकेशन पाहिजे 3 into 8 म्हणजे 24 आणि ॲडिशन पाहिजे -10 म्हणजे फॅक्टर्स येतील -6 -4. therefore 3x square minus 6x minus 4x plus 8 equal to 0. minus 10x plus minus 6x minus 4x लिहिलं. नंतर दोन दोन टर्म्स कंबाईन. पहिल्या दोन टर्म मधून 3x कॉमन घेता येईल. शिल्लक राहील x minus 2. पुढच्या दोन टर्म मधून -4 कॉमन घेता येईल. -4 कॉमन घेतला तरी शिल्लक राहील x minus 2.
इक्वल टू 0. म्हणजे एक ब्रॅकेट x मायनस 2 आणि दुसरा ब्रॅकेट 3x मायनस 4 इक्वल टू 0. यामध्ये x मायनस 2 इक्वल टू 0 और 3x मायनस 4 इक्वल टू 0. म्हणजे x इक्वल टू 2 और x इक्वल टू 4/3. यक्षच्या या दोन व्हॅल्यू मिळाल्या. या दोन व्हॅल्यू कुठल्या प्रकारच्या आहेत पहा. या दोन व्हॅल्यूजसाठी फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल. पण कुठल्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आहे आणि कुठल्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आहे हे मात्र या स्टेजला सांगता येणार नाही. कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टवरून आपल्याला काय मिळतात, फक्त इट इज आयदर पॉइंट ऑफ मॅक्झिमा और पॉइंट ऑफ मिनिमा. म्हणजे पॉसिबिलिटीज काय काय आहेत. एक तर दिलेलं फंक्शन यक्षच्या या दोन्ही व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम असू शकेल किंवा दोन्ही व्हॅल्यूसाठी मिनिमम असू शकेल किंवा दोन्हीपैकी एका व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आणि एका व्हॅल्यूसाठी मिनिमम असेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा वापर करून आपण एक्झॅक्ट डिटर्मिनेशन करू शकतो की कुठल्या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम आहे आणि कुठल्या पॉइंटला फंक्शन मिनिमम आहे. आधी आपण काय केलंय, एफ ऑफ एक्सला डिफरन्शिएट केलं, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केला. मॅक्झिमा मिनिमाची कंडिशन म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा 0शी इक्वेट केला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0शी इक्वेट करून एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्याला चेक करायचे की यापैकी कुठल्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आहे, कुठल्या व्हॅल्यूसाठी मिनिमम आहे. त्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय होईल, डिफरन्शिएट इक्वेशन 2 इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय मिळेल, 6x मायनस 10. 6x मायनस 10 हा झाला सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टवरून मिळालेल्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. म्हणजे आधी फाइंड करायचं आहे एफ डबल डॅश ऑफ 2, कारण एक्सची एक व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू 2. एफ डबल डॅश ऑफ 2 फाइंड करायचा, तो येईल 6 इंटू 2 मायनस 10, 12 मायनस 10 इक्वल टू काय आला, 2 आला. 12 मायनस 10 इक्वल टू 2. ही व्हॅल्यू काय येते हे महत्वाचं नाही, कशी येते हे महत्वाचं आहे. कारण पुढच्या ग्रुपमध्ये ही व्हॅल्यू बऱ्याच वेळा कन्फ्यूज होते. ही व्हॅल्यू जी आहे सेकंड डेरिव्हेटिव्हची, ही फक्त पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते हे जास्त महत्वाचं आहे. ह्या आन्सरचा आपल्याला कुठेही फायनल रिझल्ट म्हणून यूज करायचा नाही, हा एक महत्वाचा पॉईंट. एफ डबल डॅश ऑफ 2 ची किंमत काय येते, 2 येते. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे हे महत्वाचं आहे. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन 0. therefore f double dash of 2 is greater than 0. फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह x इक्वल टू 2 या पॉइंटला कसा आलाय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉइंटला फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. अँड देअरफॉर एफ ऑफ एक्स इज मिनिमम ॲट x इक्वल टू 2. x इक्वल टू 2 या व्हॅल्यूसाठी, इथे हे आन्सर 2 आलाय म्हणून नाही, x इक्वल टू 2 साठी फंक्शन कसं आलंय, पॉझिटिव्ह आलंय. आणि त्यामुळं x इक्वल टू 2 या पॉइंटला फंक्शन कसं असेल, मिनिमम असेल. एफ ऑफ एक्स इज मिनिमम
ॲट x इक्वल टू 2. सेकंड पॉईंट पण चेक करून पाहावं लागेल. असं नाही की आता एका पॉईंटला मिनिमम आलाय मग दुसऱ्या पॉईंटला मॅक्झिमम असेलच. पॉसिबल आहे, दोन्ही पॉईंट सुद्धा पॉईंट ऑफ मिनिमम असू शकतील. मग यात सेकंड व्हॅल्यू एफ डबल डॅश ऑफ 4/3 म्हणजे सेकंड पॉईंट जो आपल्याला मिळालेला आहे x इक्वल टू 4/3 यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह 6x मायनस 10 त्यात x ची किंमत 4/3 लिहायची आहे. 6 इंटू 4/3 मायनस 10 इथे जर 3 ने डिवाइड केला तर इथे 2 राहील. दॅट इज 8 मायनस 10 म्हणजे -2 ही व्हॅल्यू येते लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन कसं असेल, मॅक्झिमम. देअरफॉर एफ डबल डॅश ऑफ 4/3 इज लेस दॅन 0 and hence f of x is maximum. F of x is maximum at x equal to 4/3. म्हणजे फायनल रिझल्ट काय असेल, फंक्शन f of x is maximum at x equal to 2 and it is minimum at x equal to 4/3. Or in other words, we can say that x equal to 2 is the point of minima and x equal to 4/3 is the point of maxima. x equal to 2 या पॉइंटला फंक्शन मिनिमम आहे आणि x इक्वल टू 4/3 या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम आहे. प्रोसेस केअरफुली लक्षात घ्या. सिंपल प्रोसेस आहे, फक्त यात कन्फ्युजिंग पॉइंट्स बरेच आहेत. आधी फंक्शन आपण डिफरन्शिएट केला, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केला. मॅक्झिमा मिनिमासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे असतो म्हणून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0शी इक्वेट केला. त्यावरून एक्सच्या दोन किमती मिळाल्या. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 4/3 म्हणजे या दोन पॉईंट्सला फंक्शनची एक्स्ट्रीम व्हॅल्यू आपल्याला मिळते. पण कुठल्या पॉईंटला नेमकी मॅक्झिमम आणि कुठल्या पॉईंटला मिनिमम व्हॅल्यू मिळते हे फाइंड करण्यासाठी आपण घेतला सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स. त्या एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये आपण x इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केला तर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉईंटला फंक्शन मिनिमम असतं आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला x इक्वल टू 4/3 साठी त्या पॉईंटला फंक्शन मॅक्झिमम असेल. पहा, हा क्वेश्चन विचारताना विचारलेला आहे, एक्झामाइन द फॉलोइंग फंक्शन फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा. त्याचं सोल्युशन इथपर्यंत राहील. समजा आता क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन f of x इक्वल टू x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 8x मायनस 4. क्वेश्चनचं मिनिंग केअरफुली लक्षात घ्या. फाइंड द
एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, फंक्शनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. मग यामध्ये फंक्शनच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काय असतील? नाही. x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 4/3 ह्या x च्या अशा व्हॅल्यू आहेत की ज्या व्हॅल्यूसाठी फंक्शन एक्स्ट्रीम असेल. हाच पॉइंट जास्त कन्फ्युजिंग आहे. x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 4/3 या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आहेत, या व्हॅल्यू म्हणजे कुठल्या व्हॅल्यू आहेत? अशा व्हॅल्यू की ज्या x च्या किमतीसाठी फंक्शन मॅक्झिमम येईल किंवा मिनिमम येईल. पण फंक्शनची मॅक्झिमम किंमत काय आणि फंक्शनची मिनिमम किंमत काय हे आपण यात फाइंड केलेलं नाही. मग फंक्शनची मॅक्झिमम किंमत काय हे कसं फाइंड करायचं? How to find the maximum value of function or minimum value of function? पहा, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची आहे. मग ती वस्तू खरेदी करत असताना आपल्याला समजा एक्स्ट्रीम कंपॅरिझन्स आपण करतो की त्या वस्तूची ती वस्तू जास्तीत जास्त किमतीला कुठल्या दुकानात मिळेल आणि कमीत कमी किमतीला कुठल्या दुकानात मिळेल हे फाइंड करण्याची प्रोसेस आपण इथपर्यंत केलेली आहे. लक्षात घ्या, ती वस्तू जास्तीत जास्त किंमत त्या वस्तूची कोणत्या दुकानात असेल आणि कमीत कमी किंमत कोणत्या दुकानात असेल हे फक्त आपण इथपर्यंत फाइंड केलेलं आहे. म्हणजे आपण एक्झामाइन केलंय मॅक्झिमा आणि मिनिमासाठी की ती व्हॅल्यू किंवा त्याची मॅक्झिमम किंमत कुठे असेल आणि मिनिमम किंमत कुठे असेल. ओके, आता मॅक्झिमम किंमत काय असेल आणि मिनिमम किंमत काय असेल याचा शोध कसा घेणार? यासाठी आपल्याला त्या दुकानात जावं लागेल. मग दुकानात जातानाही ज्या दुकानामध्ये त्या वस्तूची किंमत मॅक्झिमम असणार आहे तिथं आपल्याला त्या वस्तूची कोणती किंमत कळेल? मॅक्झिमम किंमत कळेल. म्हणजे मॅक्झिमम किंमत फाइंड करण्यासाठी आपल्याला कोणत्या दुकानात जावं लागेल? जिथे त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे त्या ठिकाणी. ओके, आणि त्याच वस्तूची मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? ज्या दुकानामध्ये त्या वस्तूची किंमत मिनिमम आहे त्या ठिकाणी. ओके, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी त्या फंक्शनची किंमत, आता लक्ष द्या, या फंक्शनची मॅक्झिमम किंमत कुठे आहे? x इक्वल टू 4/3 या पॉइंटला. या फंक्शनची मॅक्झिमम किंमत कुठे आहे? x इक्वल टू 4/3 या पॉइंटला. मग आपल्याला x इक्वल टू 4/3 ही किंमत या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. मिळणारी व्हॅल्यू म्हणजे त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे? x इक्वल टू 4/3 या ठिकाणी. मग आपल्याला आधी त्या ठिकाणी जावं लागेल, x इक्वल टू 4/3, आणि ती व्हॅल्यू फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या वस्तूची किंमत आपल्याला विचारावी लागेल. म्हणजे x इक्वल टू 4/3 हा फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. म्हणजेच जर आपल्याला
फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल, फंक्शन काय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5x² प्लस 8x मायनस 4. आता पहा, फंक्शनची मॅक्झिमम किंमत कुठे आहे? x इक्वल टू 4/3 ला. मग x इक्वल टू 4/3 ही व्हॅल्यू फंक्शनमध्ये सबस्टिट्यूट केली तर f मॅक्सिमम म्हणजेच असेल f ऑफ 4/3. आणि मग f ऑफ 4/3 म्हणजे x च्या जागी 4/3 सबस्टिट्यूट करा. 4/3 चा क्यूब मायनस 5 इंटू 4/3 चा स्क्वेअर प्लस 8 इंटू 4/3 मायनस 4. हे कॅल्क्युलेशन पूर्ण केलं की आपल्याला मिळेल फंक्शनची मॅक्झिमम किंमत. आणि फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कधी मिळेल? फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला आहे? x इक्वल टू 2 या पॉइंटला. x इक्वल टू 2 हा पॉइंट, या पॉइंटला फंक्शनची किंमत मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉइंटला आहे? x इक्वल टू 2 या पॉइंटला. म्हणजे f ऑफ 2 येईल 2 क्यूब मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर प्लस 8 इंटू 2 मायनस 4. याचं कॅल्क्युलेशन करून मिळणारी व्हॅल्यू म्हणजे फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू असेल आणि ही असेल ती फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू. त्यामुळे दोन पॉइंट्स केअरफुली लक्षात. पॉइंट ऑफ मॅक्झिमा आणि पॉइंट ऑफ मिनिमा म्हणजे असे पॉइंट की ज्या ठिकाणी फंक्शनची एक्स्ट्रीम व्हॅल्यू मिळते. आणि ते पॉइंट सबस्टिट्यूट केल्यानंतर फंक्शनच्या मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज आपण फाइंड करू शकतो. सेकंड फंक्शन f of x इक्वल टू 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर plus 12x plus 5 is the given function, and we have to examine this function for maxima and minima. In this one, first of all, differentiate this function with respect to x. F dash of x equal to 2x cube चा derivative 6x square minus 18x plus 12. 6x square minus 18x plus 12.
हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा, फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा काय असते कंडिशन? एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू, प्रोसेस सिंपल आहे, फक्त केअरफुल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आणि तो झिरोशी इक्वेट करायचा. 6x स्क्वेअर मायनस 18x प्लस 12 इक्वल टू येईल 0. थ्रू आउट 6 डिवाइड करा म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इक्वल टू 0 शिल्लक राहील. एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक, याचे फॅक्टर्स काय होतील? x मायनस 2 x मायनस 1 इक्वल टू 0. कारण का ॲडिशन पाहिजे -3, मल्टिप्लिकेशन पाहिजे +2, -2 -1 म्हणजे -3, -2 इंटू -1 म्हणजे +2. म्हणजेच x मायनस 2 इक्वल टू 0, x मायनस 1 इक्वल टू 0. So x equal to 2 and x equal to 1. These are the values of x for which the function is either maximum or minimum. पण एक्झॅक्ट पॉइंट ऑफ मॅक्सिमा मिनिमा डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यावा लागेल. डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x, एफ डबल डॅश ऑफ x इक्वल टू, आधी पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला, झिरोशी इक्वेट केला, एक्सच्या किमती काढल्या. आता दुसरा डेरिव्हेटिव्ह, इक्वेशन 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 6x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 12x मायनस 18xचा डेरिव्हेटिव्ह -18, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 12चा डेरिव्हेटिव्ह 0. पॉईंट्स काय मिळालेत? x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 1 ते यात सबस्टिट्यूट करायचे. मग f डबल डॅश ऑफ 2 12 इंटू 2 मायनस 18, 24 मायनस 18 म्हणजे 6. दिस इज ग्रेटर दॅन 0. f डबल डॅश ऑफ 2 ग्रेटर दॅन 0. x इक्वल टू 2 साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला. So f of x is minimum at x equal to 2. आणि f डबल डॅश ऑफ 1 जर फाइंड केला, 12 इंटू 1 मायनस 18 मायनस 6 दॅट इज लेस दॅन 0. म्हणजेच f डबल डॅश ऑफ 1 लेस दॅन 0 येतो. So f of x is maximum at x equal to 1. x इक्वल टू 1 या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला, म्हणून त्या पॉईंटला फंक्शन मॅक्सिमम आहे. आणि x इक्वल टू 2 या पॉईंटला सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला, म्हणून त्या पॉईंटला फंक्शन मिनिमम. या क्वेश्चन नंबर 17 मधला थर्ड जो एक प्रॉब्लेम आहे तो आज सॉल्व्ह करायचा आहे प्रत्येकाने.